नोकरीवाला महासंघाचे नेते प्रल्हाददादा कांबळे काल सकाळपासून या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांनी गाडीवाले, पथारीवाले, टपरीवाले या सर्व घटकांवरती जे अमानुष पद्धतीने महानगरपालिकेचं प्रशासन कारवाई करते त्या संदर्भात त्यांच्या हिताच्या 8 मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्या मागण्यांवरती ठाम राहत त्यांनी काल सकाळपासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 2007 ते 2012 या कालखंडामध्ये माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला अपक्ष काम करण्याची संधी प्राप्त झाल्यानंतर तत्कालीन आयुक्त दिलीप मंडळ यांच्याकडे आग्रह धरून 2007 ते 2012 या कालखंडामध्ये भारतातली पहिल्यांदा हॉकर्स पॉलिसी महानगरपालिकेमध्ये मंजूर करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारने या संदर्भात कायदे केले आणि हे जे काही फेरीवाले आहेत, हॉकर्सवाले आहेत, टपरीवाले आहेत, पथारीवाले आहेत, नेटही कामगार आहेत, त्याला एक संरक्षण देण्यासाठी केंद्र आणि राज्याने कायदा केला. त्या कायद्याची अंमलबजावणी करत असताना महानगरपालिकेचे प्रशासन आणि इथले लोकप्रतिनिधी यांची अनास्था त्या ठिकाणी दिसते. खरं तर या सगळ्या लोकांना आयडी कार्ड करणे, त्याचा सर्वे करणे, त्यांना अधिकृत अशा प्रकारे परवानगी देणे, पर्यायी व्यवस्था हॉकर झोनची निर्मिती करणे, नो हॉकर झोन जरी काही ठिकाणी असतील तरी हॉकर झोनची निर्मिती करणे हे कायद्याने त्यांच्यावर बंधनकारक असताना मागच्या जवळपास 15-20 वर्षामध्ये यावर ज्या पद्धतीने काम व्हायला हवं तसं काम त्या प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी न केल्यामुळे आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण विरोधी कारवाईला या सगळ्या गोरगरिबांना सामोरी जावं लागते. खरं तर या ठिकाणी तर शहरातील तमाम सर्व 30 लाख नागरिकांकरता हे जे काही गाडीवाले, पथारीवाले, टपरीवाले हे सर्व लोक त्यांच्या जीवन आवश्यक ज्या वस्तू आहेत त्याची विक्री त्यांच्या दारात जाऊन करतात आणि मोठ्या प्रमाणात अतिशय माफक दरामध्ये या सगळ्या चीज वस्तू, अन्न पदार्थ, भाजीपाला हे सगळे नागरिकांना उपलब्ध करून देतात. अतिशय कष्टाचं काम हे लोक करतात आणि म्हणून त्यांच्यासाठी विश्वासार्ह अशा प्रकारची कार्यपद्धती अवलंब करून त्यांच्यावर कायम टांगती तलवार कारवाईची असते, कायमस्वरूपी निघून जावे अशा प्रकारची मागणी अनेक वर्षापासून आम्ही करतोय. प्रल्हाद भाऊ त्याचं नेतृत्व करतात. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या अतिशय रास्त आणि योग्य आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने ही जी काही कारवाई अमानुष अशा पद्धतीची कारवाई सुरू आहे या कारवाईच्या संदर्भात आत्ताच आम्ही महानगरपालिकेचे महापौर माननीय रवी लांडगे असतील किंवा एक जंगम साहेब असतील आता आम्ही बोललेलो आहोत. आमचे तिथे काय मागण्या केल्या त्या सविस्तर मांडलेल्या आहेत. माननीय महापौरांची आणि माननीय जंगम साहेबांची यात्रा आम्हाला सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे. आता 2.5 वर्षाचे आहे वाजता महापौरांची पत्रकार परिषद आहे आणि पत्रकार परिषद संपल्यानंतर महापौर आणि संबंधित प्रशासनातले अधिकारी नक्कीच रूपात या ठिकाणी आपल्या आंदोलनाच्या काय भूमिका आहे यावर ते या ठिकाणी घेत आहेत. यावर्षी प्रल्हाद भावांनी पदाधिकारी यावर विचार विनिमय करतो आणि त्यावर्षी नाही यावरची निर्णय सध्या महासंघाच्या लोकांना होईल. माझी प्रल्हाद भावांना विनंती आहे की सकाळी पासून गेले त्यांचा शुगर खाली आलेली आहे आणि त्यांची शुगर आहे वाढलेला आहे. त्यांची प्रचंड असल्यामुळे झपाट्याने त्यांची प्रचंड चाललेले आहे. एकाच आंदोलनात सगळ्या मागण्या होत नसतात मात्र काही मागण्या पदरात पासूनच त्या आंदोलनाची तयारी खऱ्या अर्थानं त्यासाठी पाहिजे. प्रल्हाद भाऊ 2 दिवसापासून या ठिकाणी करतायत. महापौर आणि प्रशासनाचे अधिकारी सकारात्मक अशा प्रकारची भूमिका घेऊन आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून या ठिकाणी सकारात्मक उत्तर घेऊन येतील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मला आहे. सगळ्या मागण्या केलेल्या आहेत न्याय आणि योग्य आहेत. या शहरातल्या तमाम जे काही 17,000
18,000 जे काय हातगाडी पसरायचे टपरीवाले लोक आहेत त्यांच्या जीवनाच्या संबंधित या सगळ्या मागण्या आहेत. आणि आम्ही सुरुवातीपासून म्हणजे 1984 पासून हे गजानन बाबर हे हातगाडी पथारी टपरीवाल्यांसाठी जे संघर्ष करायचे तेव्हापासून हातगाडी पथारी त्या सगळ्या लोकांसाठी आम्ही संघर्ष करणारे कार्यक्रम. मात्र आम्ही असं संघटन प्रल्हाद भाऊकरीच उभं केलं नाही. तर जिथं हातगाडी आणि पथारी आणि टपरीवाले यांच्या न्याय हक्का करता आंदोलन करतात त्या ठिकाणी जाऊन त्यांना पाठिंबा देणं, त्यांचं बळ वाढवणं. आणि जे काय हॉकर्सवाले आहेत, जे हातगाडीवाले आहेत, पथारीवाले आहेत, टपरीवाले आहेत, ते आमच्या शहरातीलच आहेत. त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. मात्र त्यांचे या शहराच्या विकासासाठी आणि हे शहरात काय भरभराट आलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचं देखील योगदान आहे. आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडे कायम सकारात्मक पाहत आहोत. आणि पद्धतीचा अशा प्रकारे त्या कष्टकऱ्यांचे लढे होतात, कामगारांचे लढे होतात, गाडी पथारी टपरीवाल्यांचे लढे होतात. त्यामधले सजग नागरिक म्हणून आम्ही कायम पाठिंबा देत आलेलो आहोत. आज त्या ठिकाणी भाऊच्या या आंदोलनाला आणि संपूर्ण जे काय हक्क लोक आहेत या सगळ्यांना आमचा पाठिंबा आहे. दुर्दैव हे आहे प्रल्हाद भाऊ या ठिकाणी 18,000 लोकांसाठी काढतायत. त्यांनी आपला जीव पणाला लावलाय. मात्र या ठिकाणी 18 लोक देखील उपस्थित नाही. एवढे स्वार्थी लोक झालेले आहेत. त्या सगळ्या हातगाडी पथारी आणि टपरीवाल्यांना आवड ही जी काय तुमची स्वार्थीपणा आहे की तिकडे पैसे कमवत नसतात लोक त्यांचा जीव या ठिकाणी उपोषण लावून तुम्हाला वाचवण्याकरता करतात. ही तुमची जी घरगुती मानसिकता आहे त्यातनं बाहेर पडा, अन्यथा तुमच्यावरती गुंतवणूक ठरलेला आहे. आणि प्रल्हाद भाऊ आणि आमच्या सारखे लोक जर पुढे आले नाही तर पुढच्या काळात तुमचा विनाश अटळ आहे. तुम्ही जर अशाच प्रकारे दिसतेच राहिला आणि पैशाच्या मागे लागला आणि धंदा करत बसला आणि अशा आंदोलन होत असताना त्यापासून अलिप्त राहिला तर तुम्हाला कुठलंही उज्ज्वल भविष्य नाही. तुमचं निश्चित भविष्य काळात होऊ शकतो. आणि म्हणून आपण कृपया अशा प्रकारचे आंदोलन जे होत असतात त्यामध्ये आपण आपला वेळात वेळ काढून म्हणजे 1-2 दिवस आपल्या धंद्याचं नुकसान जरी झालं तरी आपण एकजुटीने एकत्रित येऊन या ठिकाणी जर उभा राहिला तर निश्चित प्रशासन आणि लोकप्रतिनिधी, सत्ताधारी आणि विरोधी ची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही खात्री बाळगतो प्रल्हाद भाऊंचं हे आंदोलन लवकरात लवकर यशस्वी व्हावं अशा प्रकारच्या सदिच्छा